नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आजकाल व्हिटॅमिन्सची डिफिशियन्सी ही एक कॉमन गोष्ट झाली आहे आणि त्यासाठीच मी बनवत आहे ड्रायफ्रूट्सचे लाडू. त्यासाठी मी घेतले आहे शेंगदाणे, मखाणे, गूळ सोबतच थोडेफार ड्रायफ्रूट्सही घेत आहे, ज्यामध्ये मी काळे खजूर, भोपळ्याच्या बिया, टरबूजाच्या बिया, काजू, पिस्ते, बदाम, तीळ एवढे सर्व घेतलं आहे. सर्वात अगोदर मी शेंगदाणे भाजून घेत आहे, ज्यामध्ये मी थोडेसे तूपही टाकत आहे. शेंगदाण्यांमध्ये फायबर आणि प्रोटीन असल्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास तसेच यातील व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन Dमुळे स्मरणशक्ती वाढवण्यास तसेच हाडे मजबूत होण्यास मदत होते. त्यानंतर मी काजू आणि पिस्ते तूप टाकून भाजून घेत आहे. काजूमधील अँटीऑक्सिडंट्स त्वचेला चमकदार बनवतात. तसेच काजूमध्ये आयर्नचा चांगला स्रोत आहे, ज्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. पिस्ते खाल्ल्याने शरीराला प्रोटीन मिळते, तसेच हे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. तर आहे का नाही काजू आणि पिस्त्याचे आपल्या शरीराला अगणित फायदे. काजू आणि पिस्ते भाजून झाल्यानंतर कढईमध्ये तूप टाकून मी आता बदाम भाजून घेत आहे. बदामात व्हिटॅमिन E, प्रथिने, फायबर आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतात. यामुळे स्मरणशक्ती वाढवण्यास तसेच त्वचा व केस चमकदार होण्यास मदत होतात. बदाम खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते आणि आतड्यांचे आरोग्यही चांगले राहते. बदाम भाजून झाल्यानंतर तुपामध्ये मी पंपकिन सीड्स भाजून घेत आहे. भोपळ्याच्या बिया या अत्यंत पौष्टिक असून यामध्ये मॅग्नेशियम, झिंक, प्रोटीन आणि फायबर असते, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच यामुळे हाडे मजबूत होण्यासही उपयोग होतो. थोडासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भोपळ्याच्या बिया भाजून घ्यायच्या आहेत. भोपळ्याच्या बिया भाजून झाल्यानंतर यामध्ये मी टरबूजाच्या बिया ॲड करत आहे. टरबूजाच्या बियामध्ये पोषक तत्वांचा खजिनाच आहे. यामुळे हाडे मजबूत होण्यास तसेच हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते. त्यानंतर मी यामध्ये ॲड करत आहे तीळ. तीळ त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. तीळ नैसर्गिकरित्या स्काल्पखाली तेल तयार करते, त्यामुळे केस मजबूत आणि चमकदार राहतात. तिळामध्ये कॅल्शियमही मोठ्या प्रमाणात आढळते, त्यामुळे हाडे मजबूत होण्यास आणि बळकट होण्यास मदत होते. गोल्डन रंग येण्यापर्यंत हे सर्व मिश्रण भाजून घ्यायचे आहे. हे मिश्रण भाजून झाल्यानंतर यामध्ये मी मखाणे भाजत आहे. मखाणे हे खूप आरोग्यदायी व सुपर फूड आहे. मखाण्यात कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे हाडांना मजबूती येते. तसेच मखाणे शरीराला एनर्जी देऊन थकवा दूर करण्याचे कामही करते. त्यामुळे मखाणे खाणे शरीराला फायदेशीर ठरते. त्यानंतर मी तुपात खजूर भाजत आहे. काळ्या खजुरात आयर्नचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात असते, ज्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. तसेच त्वचेसाठी व केसांसाठीही उपयुक्त आहे. खजूर जास्त वेळ भाजायची नाही, थोडीशी नरम झाली की लगेच काढून घ्यायची आहे. बाकीचे सर्व मिश्रण थंड होईपर्यंत मी मखाण्याची बारीक पूड करून घेत आहे. सर्व मखाणे मी पहिले दळून घेत आहे. तुम्ही पाहू शकता किती बारीक मी ह्याची पूड केली आहे. त्यानंतर भाजलेले सर्व शेंगदाणे आणि सर्व सीड्स मी एकत्र करून त्यामध्ये गूळ ॲड केला आहे आणि हे सर्व मिश्रण मी मिक्सरला बारीक करून घेत आहे. पाहू शकता अशा कन्सिस्टन्सीमध्ये बारीक करायचं आहे आणि हे सर्व बारीक झालेलं मिश्रण मखाणे जे इथं मी दळले होते त्याच्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर हे सर्व मिश्रण एकत्र करून त्यांचे लाडू वळून घ्यायचे आहेत. पाहू शकता अगदी इझिली लाडू वळले जात आहे. यामध्ये तूप ॲड करण्याची गरज नाही, कारण की आपण सर्व मिश्रण तुपामध्ये पहिलेच भाजून घेतले होते, त्यामुळे आत्ता काही तूप लागत नाही आहे. ते तयार आहेत आपले सुपर टेस्टी आणि हेल्दी ड्रायफ्रूट्स लाडू. तर मंडळी कशी वाटली ही रेसिपी कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.